several bodies in the syllabus of field science. There are different axes of rotations, and you can find the moment of inertia of every body about the given axis of rotation. But as a representative, there are only two bodies. First one is the moment of inertia of the ring and moment of inertia of the disc about the center and perpendicular to the axis of rotation. दोनच एक्सप्रेशन्स अबाउट द रिंग अँड अबाउट द डिस्क तुम्हाला स्टडी करायचे आहेत तिथे, आणि नंतर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामध्ये 13 और 15 बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण चेक करणार. कशाचे एक्सप्रेशन्स तुम्हाला आता विचारणार नाही, फक्त दोघांचेच एक्झाममध्ये येतील. ओल्ड सिलेबसमध्ये 10 एक्सप्रेशन्स वगैरे होते, आता तसं नाही. त्याच्यामुळे चेक करायचे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अँड ऑफ द डिस्क, फक्त दोघांचेच, बाकी काहीच नाही करायचं. Okay, denote expression for the moment of inertia of the thin and uniform ring. समजा आपण अशा प्रकारची रिंग जर घेतली असेल या पद्धतीने, प्रॉपर थिकनेस, थोडीशी थिकनेस घेऊया आपण, त्यात असणार थिक असणार की मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं. छोटंसं एक्सप्रेशन आहे, डिस्क एक्सप्रेशन मोठे आहे. दिस इज द रिंग and you have to find the moment of inertia of this ring passing to center and perpendicular to the plane. perpendicular म्हणजे रिंग जे असणार ते रिंग या पद्धतीने रोटेट होणार अशा पद्धतीने, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया किंमत कॅल्क्युलेट करायची. छोटंसं कन्सिडर द थिन अँड युनिफॉर्म रिंग ऑफ मास m and radius r. of mass m and radius r rotating about an axis passing through center and perpendicular to its plane. या पद्धतीने जे असणार आहे ते रोटेट होते, आणि तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाची किंमत कॅल्क्युलेट करायची. समजा मोमेंट ऑफ इनर्शियाची किंमत कॅल्क्युलेट करताना आपण काय करूया, याचा एक छोटासा मास एलिमेंट घेऊया, छोटासा पार्ट dm. Suppose dm be the small mass element situated at a distance of capital R, which is the radius. Let dm be the small mass element of the body, small mass element of the ring situated at a distance of capital R. Capital R is the radius. From center. dm is the small mass element situated at a distance of r from the center. Moment of inertia काय आहे? Third one. Therefore, the moment of inertia of small mass element dm. Tell me the standard formula for moment of inertia. कोणता फॉर्म्युला वापरायचा पार्टिकल साठी? r is equal to mr². फक्त लक्षात ठेवायचं, न्यूमेरिकल सॉल्व करायचे. न्यूमेरिकल त्याच्यामध्ये पण वापरला जातो. एखाद्या ठिकाणी एक्सप्रेशन येतो व्हर्च्युअल, तिथं पण तुम्हाला वापरला जातो. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचं कॅल्क्युलेट करायचं आहे? dm. therefore simply replace m by dm. डिस्टन्स किती? r. किती डिस्टन्स आहे? r². म्हणजे फॉर्म्युला कशावरून आला ना तो लक्षात आला पाहिजे तुमच्या. नुसतं दिलंय नोट्समध्ये, पुस्तकात दिलंय करा पाठ, याचा काही उपयोग होत नाही. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल मास एलिमेंट dm इज इक्वल टू r². पण तुम्हाला त्याचं शोधायचं आहे का फक्त तर dmचं तर नाही. यू हॅव टू फाइंड द एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन अँड युनिफॉर्म रिंग, होल रिंग. Therefore, the moment of inertia of the ring can be determined by integrating above equation. Therefore, r is equal to integration of r² dm. r radius. एखाद्या सर्कलची रेडियस कॉन्स्टंट असते का सगळीकडे? एखाद्या सर्कलची रेडियस कॉन्स्टंट असते का? यस, कॉन्स्टंट असते. आणि एखादी किंमत जर कॉन्स्टंट असेल तर तुम्हाला मी 4 फंक्शन सांगितले, इंटिग्रेशन, लिमिट, डेरिव्हेटिव्ह अँड समेशन. 11th ला आपण बघितलं, 12th ला त्याची गरज पडते.
इंटिग्रेशन समेशन लिमिट डेरिवेटिव समेशन लिमिट इंटिग्रेशन. आणि त्याच्यामुळे आर जर कॉन्स्टंट असेल, रेडियस जर कॉन्स्टंट असेल तर तो काय होतो बाहेर. इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डीएम. R is equal to, but integration of dm is equal to, since integration of dm is equal to whole mass of the body. बाकी एक्सप्रेशन मध्ये आपण घेतलं आणि म्हणून r square dm चे इंटिग्रेशन येतात m, therefore r is equal to m square. This is the required expression for the moment of inertia. एकदम सिंपल, एकदम साधे, छान. ओके, परत एकदा बघूया आपण. Consider thin and uniform ring of mass m and radius r, rotating about an axis passing through center and perpendicular to the plane. Passing through center and perpendicular to plane. Suppose dm is a small mass element situated at a distance of r from the center. Center पासून किती अंतर आहे? सुरुवातीला आपण काय करतो dm आणि त्याच्यानंतर therefore, by using the formula I is equal to m square, the moment of inertia of dm is equal to r square dm. Therefore, the moment of inertia of the ring I is equal to take integration of r square dm. Radius of circle constant असतो, पण r square बाहेर येतो. Integration of dm is equal to capital M, I is equal to r square m, means I is equal to m r square. This is the required expression for the moment of inertia of the thin and uniform and ring. Okay. यामध्ये जे असणार आहे ते इथं पुढचं आपण बघणार आहोत डिस्कशन. सेकंड एक्सप्रेशन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द डिस्क. 4 मार्कांसाठी एक्सप्रेशन आहे आणि परत इंटिग्रेशनचा वापर करायचा आहे. इंटिग्रेशन एकदम मिनिमम लेवलला आपल्याला वापरावं लागतं, तिथं काही जास्त गरज पडत नाही. Derive expression for the moment of inertia of thin and uniform disk rotating about the center and perpendicular to the plane. म्हणजे कशा प्रकारचे असणार आहे? सपोज दिस इज डिस्क. डिस्क हॅव स्पेसिफिक थिकनेस असणार आहे. दिस डिस्क इज नाउ रोटेटिंग about an axis passing through the center and perpendicular to the plane. फिगर वेगळी. समजा ही सर्क्युलर डिस्क असणार आहे, या पद्धतीची असणार सर्क्युलर डिस्क. या काही थिकनेस असणार आहे, whose radius is equal to capital. Mass of the disk is equal to capital M and R is the radius. Consider thin and uniform disk of mass M and radius R rotating about an axis passing through center and perpendicular to the plane. रिंगचं जे स्टेटमेंट होतं तेच यूज करायचं आहे, जसं तसं. म्हणजे एकदा अभ्यास केला ना तर त्याचा फायदा मिळतो. जर तो झाला नाही तर मग अडचण होते. Consider a thin and uniform disk of mass m and radius r rotating about an axis passing through center and perpendicular to the plane. Flywheel. फेक म्हणतो आपण त्याला. त्याचे न्यूमेरिकल्स या फॉर्मने सोडवायचे असतात. तो एक गेमचा प्रकार आहे आणि त्याच्यासाठी हे वापरला जातो फ्लायव्हील. नंबर 2, इफ सिग्मा इज मास पर युनिट एरिया. मास पर युनिट एरिया, सिग्मा मास पर एरिया असेल. डेन्सिटीचे 3 प्रकार आहेत. लिनियर डेन्सिटी, एरियल और सरफेस डेन्सिटी, व्हॉल्यूम डेन्सिटी. त्याच्यापैकी सेकंड डेन्सिटी आहे. Therefore, sigma is equal to mass upon area. Area of the disk is equal to calculate करायचं तुम्हाला. mass ची किंमत calculate करायची असेल तर therefore mass is equal to sigma into area is equal to sigma. Area of the disk is equal to, disk जो असणार आहे तो disk पूर्ण solid असणार आहे आणि त्याची एरियाची किंमत येते pi square is equal to capital M. Capital sigma is equal to m is equal to sigma into pi square. If sigma is mass per unit area, sigma is equal to mass upon area. Therefore, mass is equal to sigma into area. M is equal to sigma into pi square. Equation number 1. हे आपल्याला पुढे यूज करायचं आहे, लक्षात ठेवायचं. Capital M is equal to sigma into pi square. या पद्धतीने त्याचा वापर होणार आहे. अशा पद्धतीने m ची किंमत आपण टाकणार आहोत.
आता ही किंमत कॅल्क्युलेट करताना तुम्हाला काय अज्यूम करावं लागेल. समजा सपोज द डिस्क इज डिवाइडेड इनटू लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स. Suppose the disk is divided into large number of concentric rings and one such a ring is shown in figure and त्याच्यापैकी एक ring जे असणार आहे तर ते ring या पद्धतीने दाखवतो. ज्याची थिकनेस जी आहे ते थिकनेस येणार आहे dr and whose radius is equal to small. Suppose the disk is divided into large number of concentric rings. Concentric means having the common center rings. And one such a ring is shown in figure. Consider ring of mass dm and radius is equal to r. Therefore, moment of inertia of a ring is equal to what is the formula? I is equal to m square. m ची किंमत असणार आहे dm and r is equal to r square. Moment of inertia of the ring is equal to r square dm. या पद्धतीने किंमत असणार आहे dm is equal to mass. आता तुम्हाला काय करायचं आहे मासची किंमत कॅल्क्युलेट करायची आणि ती मासची किंमत जी असणार आहे ती मासची किंमत कशा पद्धतीने ते आपल्याला बघायची आहे. परत एकदा आपण चेक करूया कशा पद्धतीने. कन्सिडर अ थिन अँड युनिफॉर्म डिस्क ऑफ मास m and radius r rotating about an axis passing through center and perpendicular to the plane. If sigma is the mass per area, sigma is equal to mass upon area, mass is equal to sigma into area, m is equal to sigma into pi square. तो फॉर्म्युला यूज करायचा मी इथे लिहिला आहे. आता इथे काय करायचं बघा, परत इंटिग्रेशनची मेथड वापरायची आहे आणि त्या इंटिग्रेशनच्या मेथडमध्ये तुम्हाला आधी स्मॉलची किंमत कॅल्क्युलेट करून घ्यायची. मग आपण काय करणार, स्मॉलची किंमत कॅल्क्युलेट करून घेणार एका रिंगची, मग नंतर इंटिग्रेशन अप्लाय करणार. तर इंटिग्रेशनच्या मेथडमध्ये लिमिट टाकणार 0 टू कॅपिटल R. त्या पद्धतीने ते लिमिट टाकणार आणि ते लिमिट टाकले की मग तुम्हाला कॅल्क्युलेट करते काय व्हॅल्यू वगैरे जे असतात ते किंमत तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊन जाईल. पण त्यासाठी सपोज द डिस्क इज डिवाइडेड इनटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल कॉन्सेंट्रिक रिंग्स. वन सच अ रिंग इज शोन इन फिगर अँड कन्सिडर रिंग ऑफ मास dm अँड रेडियस r. मग आता छोट्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही कॅल्क्युलेट करणार, लिमिट देणार आणि त्याच्यानंतर होलची किंमत तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. मग आता काय करावं लागेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग r ची किंमत तुम्हाला रेडियस आहे रेडियस असते तर मास कॅल्क्युलेट करावं लागेल फ्रॉम डेन्सिटी आणि मग ती मासची किंमत कशी कॅल्क्युलेट होते ती बघायची आणि याच्यामध्ये ती किंमत जी असणार ती किंमत टाकायची. 4 मार्क्ससाठी एक टफ एक्सप्रेशन आहे, कठीण एक्सप्रेशनमध्ये याचा समावेश होतो आणि म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मग आता मी काय करतोय, मासची किंमत कॅल्क्युलेट करण्यासाठी सुरुवातीला काय करतोय, एरियाची किंमत कॅल्क्युलेट करतोय. काय किंमत देते, area of ring is equal to circumference into thickness. Circumference of the ring is equal to 2 pi r. Circumference of the ring 2 pi. Geometrical shape circumference ची किमती अशा पुढे येतात. पार्ट असेल माहित असतील तर फायदा होतो, आपण आधी शिकलेलो असतो. इनटू थिकनेस, जाडी किती dr. डायमेन्शनली हा फॉर्म्युला करेक्ट आहे का. एरिया युनिट काय येतं, मीटर स्क्वेअर. 2 पाय मीटर, dr थिकनेस म्हणजे जाडी मीटर स्क्वेअर इज इक्वल टू मीटर स्क्वेअर. म्हणजे फॉर्म्युला करेक्ट आहे. करेक्ट आहे. एरिया ऑफ द रिंग इज इक्वल टू सर्कमफरन्स इनटू थिकनेस 2 पाय r इनटू dr. एरिया मिळाला. आपण आता फॉर्म्युला वापरला होता, सिग्मा इज इक्वल टू ची किंमत घेतली होती मास पर युनिट एरिया. मग मासची किंमत काय लिहिली, मास इज इक्वल टू सिग्मा इनटू एरिया. मासची किंमत किती आहे dm, सिग्मा ॲज इट इज, एरिया इज इक्वल टू 2 पाय r इनटू dr. फक्त रिंग साठी चालू आहे.
लक्षात घ्या. त्याबरोबर फक्त आता रिंगसाठी कॅल्क्युलेट करणार नंतर लिमिट आपल्याला करायची आहे. but dm is equal to sigma as it is, area is equal to 2 pi r dr, putting the value of dm in this equation, and therefore moment of inertia of the ring is equal to moment of inertia of the ring is equal to टाकायचे mi of ring is equal to I is equal to r square into dm, r square into dm, r square into dm ची किंमत sigma into 2 pi r dr, r square into r square into r ची पॉवर किती आहे y, r is equal to r cube into sigma 2 pi dr, r into r square r cube. This is the moment of inertia of the ring. तुम्हाला रिंगची कॅल्क्युलेट करायची का पूर्ण डिस्कची कॅल्क्युलेट करायची आहे डिस्क, आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल मोमेंट ऑफ इनर्शिया, मग इंटिग्रेशन घ्यावं लागेल मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग एरिया ऑफ द रिंग इज इक्वल टू सर्कमफरन्स इंटू थिकनेस is equal to 2 pi r into dr, mass is equal to sigma into area. माहिती आहे आपल्याला dm is equal to sigma into area ची किंमत पुट आउट करा 2 pi r dr, moment of inertia of the ring I is equal to r square dm, putting the value of dm I is equal to r cube sigma into 2 pi dr. इथून पुढचं जे एक्सप्रेशन आहे ना ते क्लिअर राईट करून बघायचं तुम्ही, कारण ते इंटिग्रेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर हा फॉर्म्युला जो असणार आहे त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट करणार आहोत for the disk. The moment of inertia, C point, the mi of disk can be found by integration, integrating above equation. Integrating. हे इक्वेशन तुम्हाला काय करायचं आहे इंटिग्रेट करायचं आहे. Therefore integration of r cube sigma 2 pi into dr, इंटिग्रेशन घ्यायचं. कॉन्स्टंट किमती कोणत्या कोणत्या येतात, काय कॉन्स्टंट येईल तर सिग्मा कॉन्स्टंट, 2 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट. सिग्मा 2 pi r cube dr. आता मला सांगायचं लक्ष द्यायचं आहे, या रिंग आपण तयार करतो अशा प्रकारची कट करून, तर सुरुवात कशापासून केलेली आहे सेंटर पासून 0, तिथे रेडियस 0, वाढत 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 शेवटची रिंग येईल शेवटची, तर ती शेवटची रिंग येईल त्याची रेडियस किती असणार आहे कॅपिटल आर. शेवटची रेडियस जी असणार आहे ते शेवटची असणार आहे कॅपिटल आर, म्हणजे स्टार्ट होणार आहे सेंटर आणि असणार कुठपर्यंत कॅपिटल पर्यंत, त्यामध्ये 0 to r, आणि म्हणून लिमिट तुम्हाला टाकावे लागतात 0 to कॅपिटल आर. तर लिमिट कळले पाहिजे, आणि त्याच्यासाठी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला जो असतो तो पण रिपीट करतो. 11th पण गेलेला आहे. जे कुणी मॅथ लेफ्ट करणार असाल तर त्याच्यासाठी एक अर्धा पानाचं बुकलेट आहे, इसेन्शियल फिजिक्स फॉर 12th, इसेन्शियल मॅथमॅटिक्स फॉर फिजिक्स, आणि ते 12th साठी ते बुकलेट व्यवस्थित घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये जे असणार आहे ते त्याच्यामध्ये काळजीपूर्वक ते फॉर्म्युला बघायचे, म्हणजे तुम्ही मॅथ लेफ्ट केलं तर तुम्हाला अडचण येणार नाही. अशा प्रकारचं ते बुक तयार केलेलं आहे क्लासचं आपल्या, आणि म्हणून काळजीपूर्वक बघायचं. त्याच्यावर इंटिग्रेशनचे फॉर्म्युला पण. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1. हा त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे. x ची पॉवर किती आहे n, त्याच्यामध्ये काय करायचं एक ऍड करायचं n plus 1 upon n plus 1. आता इथं बघा तुम्ही तिथे अप्लाय करायचं आपल्याला, मग इज इक्वल टू सिग्मा इंटू 2 पाय इंटिग्रेशन r ची पॉवर किती आहे क्यूब प्लस 1 केल्यावर किती किंमत होईल r रेज टू 4 अपॉन n प्लस 1 4 dr चे इंटिग्रेशन r लिमिट फ्रॉम 0 टू काय दिलं इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1, आणि त्याच्यामुळे r raised to 4 upon 4 या पद्धतीने केलं. आता इंटिग्रेशनच्या रूल नुसार काय घडतं,
इंटिग्रेशनच्या रूलनुसार काय करताय तर फर्स्ट अप्लाय अप्पर लिमिट. पहिल्यांदा कोणतं लिमिट टाकायचं अप्पर. साइन बिटवीन टू लिमिट मायनस. देन अप्लाय लोअर लिमिट. देन अप्लाय लोअर लिमिट. सिग्मा into 2 pi. First apply upper limit r raised to divided by sign between two limits minus. Then apply lower limit. Lower limit काय 0 minus 0. लोअर लिमिट 0 असलं तर फायदा होतो, आनंद होतो, अडचण येत नाही, काही नाही, बरं वाटतं आपल्याला त्यामध्ये. सिग्मा into 2 pi r raised to 4/4 minus 0 is equal to sigma 2 pi r raised to 4/4 is equal to moment of inertia r. Moment of inertia मी काय करतो आता 2 to the 4 भाग देऊन टाकतो. आणि काय किंमत येईल बघा आता. सिग्मा into pi r square into r square divided by 2 as it is. r raised to 2 r raised to 2 किती होईल r raised to 4 r raised to 4 r raised to 2 into r raised to 2 r raised to 4 असं का केलं. m is equal to sigma pi r square. Sigma pi r square. Therefore I can write sigma pi r square च्या ठिकाणी काय लिहून देता येईल आपल्याला कॅपिटल M r square divided by 2, and this is the expression for moment of inertia of thin and uniform disk rotating about an axis passing through center and perpendicular to the plane. या पद्धतीने आहे. मॅथमॅटिकल लिहून बघावं लागेल. आणि इथं थोडासा गोंधळ होतो विद्यार्थ्यांचा. डायरेक्ट डिस्कचं कॅल्क्युलेट नाही करता येत, आधी रिंगच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करावं लागतं. ही सेंट्रल रिंग आहे ना, हिच्या किमती कॅल्क्युलेट कराव्या लागतात. एरिया ऑफ द रिंग अँड मास ऑफ द रिंग. आणि मग लिमिट टाकून मग तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतं. परत बघूया. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क कॅन बी फाउंड बाय इंटिग्रेशन. Therefore I is equal to integration of r cube sigma 2 pi into dr. आधी आपण बघितलेलं आहे is equal to sigma 2 pi. कॉन्स्टंट आहे बाहेर येतं माहिती आहे. इंटिग्रेशन ऑफ r cube dr limit from 0 to r. But the formula for integration is x raised to dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1 याच्यासाठी. आणि मग तो फॉर्म्युला यूज केला तर मग r cube म्हणजे r raised to 4/4 इंटिग्रेशन limit from 0 to r. First apply upper limit capital R. Sign between two limit minus. Then apply lower limit 0. Sigma 2 pi r raised to 4/4 2 to the 4 divided केलं and r4 split up. r raised to 4 split up into r raised to 2 r square. Sigma as it is pi r square is equal to capital M into r square by 2. This is the required expression for the moment of inertia of the disk rotating about an axis passing through center and perpendicular to the plane.